बक्षीस खरं तर नुकतंच मिनिमेणे साहेबांनी ज्या प्रकारे समाज कक्षासाठी जे बक्षीस दिलं, माझ्यासाठी बक्षीस दिलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. एक चांगल्या प्रकारची स्पर्धा रंगते आणि या स्पर्धेमध्ये घेतलेली मेहनत आसिफभाई सय्यद असतील, त्याचबरोबर सन्मान्य सागरजी दिसले यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 1000चा कॅश प्राइज अगदी दिलं गेलंय, त्यांचे आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करा, फिल्डर जज करतील. बॉल अगदी नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न अगदी त्याही झाल्यात कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा आपण खेळ पाहतोय. बॅटिंगसाठी करण आणि करणच्या साथीला आदेशची जोडी. 3 ओव्हरची मॅच असेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करायचा हा विचार पाहिला तर टीम बॅटिंग करताना 40-40 सरकार नावंडे संघ करत असेल. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनुक 11 बीड संघ खेळतो आणि त्या बीड संघाने सुद्धा पाहिलं तर इरादे स्पष्ट केलेत. ज्या संघाचे पुरस्कर्ते पाहायला गेले तर देशमुख साहेब आहेत. चांगला फटका समोर टाकलाय, समोर दिलेला अगदी पाहिलं तर बॉल त्याला पाठवून दिलंय. अंधाऱ्या रात्रीमध्ये केलेली 6 धावाची चोरी, बॉल सीमा पार, धावा 6, षटकार. किशोर कडू आणि यांच्याकडून पाहिले तर बक्षीस असणारे आदेश आणि करणसाठी जर 2 बॉल 2 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज 2 बॉल 2 षटकारांसाठी कडू साहेबांकडून असेल. यांचं पण दोघांनाही चांगल्या प्रकारचं बक्षीस लावलं गेलं. चांगली बॅटिंग इथे मैदानामध्ये चालू आहे. अर्थातच इथे यानंतरचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोर जर पाहिलं तर अर्थातच संघ आपण पाहतोय अनुक 11 बीड संघ, जितू देशमुख सरांचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला 40-40 सरकार नावंडे संघ आणि नावंडे संघाचे पुरस्कर्ते समीरजी हडप सर असतील. अर्थात बऱ्याच दिवसापासून आपण पाहतो जेव्हा जेव्हा नावंडे संघ 40-40 सरकार नावाने खेळतोय, समीरजी हडप सर बऱ्याच वेळा या संघाला पुरस्कर्ते म्हणून लाभलेत. त्यांचे आपण कौतुक करूयात आणि संघ चांगला खेळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. टीमची टोटल 9 धावा. वेगवान बॉल होता अगदी पाहिलं तर वेगावर उत्तरच नव्हतं आलेला. डॉट बॉल अनिकेत बॉलिंग मार्कवर, अनिकेत रुटे आणि बॉलिंग मार्कवर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. 4 ओव्हरची मॅच आपण सुरुवातीच्या काळामध्ये पाहिली. त्यानंतर सेकंड राऊंड साठी आपण मॅच पाहिल्या 3 ओव्हरच्या, म्हणजे अर्थात 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्यात आणि त्याच धावा अगदी पाहिलं तर डिफेंडही करायच्यात. सन्माननीय सागरजी दिसले यांच्याकडून पाहिजे तर 3 बॉल 3 षटकार जर आले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यासोबत कडू साहेबांकडून सुद्धा 2 बॉल 2 षटकारांसाठी 500चा कॅश प्राइज दोन्ही खेळाडूंसाठी असेल. पुढे सरसावल्यात खेळण्याचा प्रयत्न केला. आधी पाहायला गेले तर मिड ऑफच्या ठिकाणी बॉल गेला, ट्रॅव्हल होतो. एक खेरी कंप्लीट, दुसरी सुद्धा झाली आहे इथे पूर्ण आणि या 2 धावा पूर्ण केल्यानंतर 11 पर्यंत संघ पोहोचलाय. बॅटिंग करतोय अर्थातच टीम आपण पाहतोय 40-40 सरकार नावंडे संघ. खर तर हडप साहेबांनी हा पुरस्कृत केलेला संघ कित्येक मैदानामध्ये चांगला खेळ गाजवतोय. अगदी पाहायला गेलं तर परळीच्या मैदानामध्ये या संघाने पाहिलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच आपल्या संघाची वर्णी लावली होती. तो संघ आता मैदानामध्ये उतरला आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी ज्या प्रकारे धमाका पाहिला त्यांच्या समीरजी हडप सरांनी केलाय सध्या 40-40 सरकार नावाने, त्याच प्रकारे बॅटिंग करताना 11 धावा जमवल्यात. परंतु विपक्ष पाहायला गेलं तर जितू देशमुख सरांचा अनुक 11 बीड संघ, ज्या संघाने पाहायला गेलं तर कर्जत विभागामधून खालापूरच्या मानकिवलीच्या मैदानात प्रथम क्रमांक पटकावला. तदनंतर या मैदानामध्ये आले आणि इथेही पाहिले तर जसा अंजब संघ खेळतोय तसाच संघ खेळताना आपण पाहतोय अर्थातच अनुक 11 बीड संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. दुसरं षटक घेऊन येते अर्थातच रवींद्र असतील. रवींद्र गोलंदाजी मार्कवर अर्थातच चांगल्या प्रकारचे गोलंदाज रवींद्रही पहिल्या मॅच मध्ये आपण रवींद्र यांना बॅटिंग करताना पाहिलं, बॉलिंग करताना पाहिलं. चांगली ऑलराऊंडर साईड आपण बनवताना पाहतो. आता कर्जत विभागामध्ये आपण नेहमी भडवल संघाचं कौतुक करतो. खरं तर आसिफ सय्यद भडवल संघाला बऱ्याचदा पॅक करतात. मग आयशा 11 भडवल या नावाने पॅक करतात.
कधी काली पनवेल विभागामधील मोठे संघ पॅक करतात, परंतु ते संघ पॅक करता करता त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की त्यांना टुर्नामेंट एक घेऊन यायचे आणि तीच टुर्नामेंट आपल्या भेटीला आपण पाहतोय, दोस्ती चषक. आणि या मित्रांनी साजवलेली नक्कीच टुर्नामेंट इम्रान भाईच्या साथीला, दानिश खोतबाईच्या साथीला आणि त्याचबरोबर ASC हालची साथ त्यांना खंबीर मिळाली आहे. आणि त्यासोबत ही सरलेली टुर्नामेंट आज पहिली रात्र तेवढी दर्जेदार पाहायला मिळते. आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच प्रकारे चांगले सामने पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांना आपण नक्कीच भूमिका वर्ग करूया. अर्थातच बारा धावा आतापास झाल्यात. अर्थातच चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. रवींद्र गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगली गोलंदाजी रवींद्रची होते, परंतु सोबत पाहायला गेलं तर ऑपोजिट बाजूला करण आणि आदेशची बॅटिंग मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. चांगली बॅटिंग केली होती. 57 धावा चेस केला. इथे फटका अगदी पाहिलं तर कव्हर दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. बॉल उंच गेला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा केलाय प्रयत्न, तोही इथे सक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचे हिरो आपण पाहतो तर विकी तवले, ते अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे. आणि अर्थातच विकी तवले आल्यानंतर कशा प्रकारे बॅटिंग करतील हेही पाहिलं जाईल. एक मोठे खेळाडू आहेत, परंतु सांघिक कोट्यासाठी कशा प्रकारे बॅटिंग करतील याआधी पाहिले तर पहिल्या मॅच मध्ये सामनावीर झाले होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अगदी पाहिलं तर गोलंदाजाने चांगली संभ्रमात टाकणारी गोलंदाजी बॅटरला. अगदी गोलंदाज नक्कीच ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, विकेट किपरही प्रेमात पडले. आणि सर्व पाहिले तर कर्जत मधील जे आलेले पाठीराखे, अर्थातच अनुक 11 बीड संघासाठी जितू देशमुखांच्या सोबतीला आलेले पाठीराखे सर्व काही प्रेमात पडले होता गोलंदाजाच्या. बॉल चांगल्या प्रकारे रिलीज होतोय सर. तिसऱ्या पंचाची भूमिका, तिसरे पंचही होते, त्यासोबत पाहिलं तर आयोजकही होते. सागर दिसल्याने 3 बॉल 3 षटकार, 1000चा कॅश प्राइज. चांगला बॉल अगदी पाहिलं तर रिलीज पॉईंट तेवढा चांगला बॉल पडल्यानंतर विकेटच्या मागे बॉलला अडवला गेलं. अर्थातच आलेला डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल अगदी पाहायला गेले तर इथे थोडी मनाची स्थिती अगदी पाहिजे तर विचलित करेल ती म्हणजे बॅटिंग करणारा संघ. अर्थातच 40-40 सरकार रावंडे संघाची. ऑपोजिट बाजूला आपण पाहिलं तर अनुक 11 बीड संघ आणि बीड संघाची गोलंदाजी आता भन्नाट चालू आहे. मागील 2 बॉल आलेले डॉट बॉल. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला अगदी खेळण्याचा प्रयत्न केला. आज फिल्डरने बॉल पकडण्याचा झाला प्रयत्न, अगदी जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. धाव मिळेल ते अर्थातच इथे एक धाव आणि या एके धावेच्या मदतीने टीम पोहोचलाय. बॅटिंग करणारा संघ 15 वर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली तर चांगली प्रकारे बॅटिंग पाहायला मिळाली. अर्थातच या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा फक्त खर्च केल्या त्या 4. 11 पर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये होते, आता 4 झाल्यात. बॅटिंग करणारा संघ 40-40 सरकार नावंडे संघ. समीरजी हडप सरांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जितू देशमुख सरांचा संघ अनुक 11 बीड हालच्या मैदानावर आता दोस्ती चषकामध्ये खेळतोय. बॉल पाहिला तर डीप मध्ये चालला. डीप मध्ये फिल्डर आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करताना आपण पाहिलं तर त्याही झाल्या तिथे पूर्ण. या 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न करणारच नाहीये. 2 धावांच्या मध्ये टीमची टोटल 17 वर पोहोचली आहे. जितू देशमुख यांनी पाहिलं तर हा संघ पुरस्कृत केला. खरं तर
या संघाने आपण पाहिलं तर खेळला मानकिलीच्या मैदानामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर त्यांनी जो पहिला क्रमांक नक्कीच पटकावला होता. तदनंतर त्यांच्या टीमच्या एका खेळाडूने अगदी पाहिलं तर व्यासपीठावर येऊन एक सुंदर ओळ म्हटली होती. अगदी त्यांच्या गावदेवीचं नाव घेऊन एक छोटंसं वाक्य बोललं होतं. मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि ती रील अगदी व्हायरल झाली होती. आणि पाहिलं तर जितू देशमुख सरांचा हा संघ अगदी पाहिलं तर त्यांना चांगला लकी लागलाय. आणि कोणत्या संघावर अगदी दाव लावलाय तर जो संघ पाहिलं तर सध्या चर्चेमध्ये आणि जो संघ पाहिलं तर सध्या मेहनत करतोय. आताही मैदानामध्ये या क्रीडा संकुलामध्ये चांगल्या प्रकारची मेहनत चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर नावंडे संघ पाहिलं तर शतप्रतिशत करणार. त्यांनाही माहिती आहे की या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अस्तित्व निर्माण करायचं असेल आणि आव्हान टिकून ठेवायचं असेल तर आता आक्रमण करावं लागेल. आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमण. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी परकीय आक्रमणावर नक्कीच तुटून पडले होते त्याच प्रकारे आता तुटून पडावं लागेल. आता पाहिलं तर आपलं स्वराज्य जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे नक्कीच उंच नेलं होतं त्याच प्रकारे जर का आता संघाची धावसंख्या पुढे न्यायची असेल तर आक्रमण करावं लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. बॅटिंगसाठी करण आहेत सोबतीला आदेश परंतु बॉलिंग मार्कवर सौरभ. पुढच्या मॅचचा आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात माहीर सांगडे संघ आणि त्यांच्या विरुद्ध सुशांत 11 नवघर संघ. त्यासोबत पाहिलं तर आजची आपण ही स्पर्धा पाहतो अर्थात दोस्ती चषक आणि खरं तर दोस्तीच्या अगदी पाहिलं तर दुनियामधील राजा माणूस आणि त्याचबरोबर साई सिरेमिक चे ओनर सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून सुद्धा पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि खरं सुनील चव्हाण म्हटलं ना तर कुठेही पाहिलं तर खोपोलीमध्ये स्पर्धा असू दे त्यांचं कोणत्या प्रत्येकाने नक्कीच गोष्टीचं योगदान असतंच. त्यांचा संघ प्रकाश नगर उद्या खेळणार आहे अर्थातच त्यासाठी सुद्धा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोव्यावरून मॅच बघतायत आणि मॅच साठी पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला आणि या आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. बॉल हवेत कॅच पकडण्याचा प्रयत्न अगदी पाहिलं तर बॉल जाईल सीमारेखा बाहेर. मिळाल्या धावा 4 आणि त्याचबरोबर आलाय चौकार. अगदी चेक करतोय आपण अगदी बॉल सीमा पार गेला आणि पंचाचा इशारा 6 धाब्यांचा. हा षटकार आला आणि या षटकाराच्या मध्ये टीम पोहोचली आहे 23. नावंडे संघ बॅटिंग करतो 40-40 या सरकारी नावाने. पुन्हा एकदा पुढील एक फटका बॉल उंच चाललाय हवेत गेलाय आणि बॉलने लांबी सुद्धा ओलांडली आहे. षटकार गेला आणि त्याचबरोबर या षटकाराने अगदी पाहायला गेले तर कडू साहेबांकडून पाहिलं तर किशोर कडू साहेबांकडून सुद्धा पाहिलं तर 500चा कॅश प्राइज असेल आणि सागरजी दिसले साहेबांकडून तब्बल 3000चा कॅश प्राइज. 3 बॉल 3 षटकाराला 1000चा कॅश प्राइज. कडू साहेबांकडून 500 तर लागू झाले. अगदा खेळाडूला नाव त्याचं आपण पाहतोय आदेश हडप 2 बॉल 2 षटकार ठोकतो. तिसरा येणार का? तिसरा आला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सागरजी दिसले साहेबांकडून ज्यांनी पाहिलं तर आपल्या या संघासाठी आणि आपल्या नावंडे गावाच्या संघासाठी जी बोली लावली आहे. जर का 3 षटकार मारले तर 1000 येतील परंतु किशोरजी कडू साहेबांनी 500 रुपये अगदी 2 षटकांसाठी दिलेत. अगदी लावलेत की आता 500 रुपये आपण यांना देऊयात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा किशोरजी कडू साहेबांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं. तिसरा येणार का? षटकारांची हॅट्रिक होणार का? जिथे वरचं ठरत चाललेला आपण संघ पहिला अर्थातच अनुक 11 बीड परंतु त्याच्या विरुद्ध 40-40 सरकार नावंडे संघ कमबॅक केलाय. 2 बॉल 2 षटकार टीमची टोटल 29. पुढील बॉल अगदी समोरून काढलाय. समोर पिच झाल्यानंतर अगदी वळण घेतलंय. वळण घेतल्यानंतर यष्टांच्या मागे काम तमाम झालंय का हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली गेली आहे. विकेट डाऊन होते अर्थातच स्टंपिंगच्या माध्यमातून खेळाडू होते बाद. ज्या खेळाडूने 2 बॉल 2 षटकार मारले होते तो खेळाडू आदेश हडप मैदानाच्या आतील बाहेर. 29 वर धावा संख्या स्थिरावली आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता शेवटचं षटक चालू असेल. 3 बॉल
सरलेत आणि त्याचबरोबर सौरभच्या विरुद्ध आक्रमण चालू आहे. विकी तवले मागच्या मॅचचे हिरो. त्यांनी पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये तब्बल एका ओव्हर मध्ये 33 धावा जमवल्या आणि जिथे पाहिलं तर अंदरून संघाने 57चं टार्गेट ठेवलं होतं. शेवटच्या 12 मध्ये 35 ची गरज, परंतु एका ओव्हर मध्ये 33 आल्या होत्या. मग शेवटी फक्त 2 धावांचं षटक नक्कीच खेळायचं होतं. तिथे पाहिलं तर आपण 33 धावांचं ज्या खेळाडूने षटक खेळलं होतं तोच खेळाडू विकी तवळे मैदानामध्ये गेलाय. विकी तवलेसाठी पाहिलं तर मोठं बक्षीस अगदी लावलं गेलंय. जर 2 बॉल 2 षटकार मारले तर तब्बल 1,500चा कॅश प्राइज असेल किशोर सरांकडून. विकी तवले आल्यानंतर पहिल्या बॉलवर अगदी पायाला अदललाय बॉल. त्यानंतर इथे एक घेतलीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, परंतु इथे मिळते एक धाव. 30 वर संघ ते पोचलाय. शेवटचं अगदी पाहिलं तर बॉल शिल्लक असतील अर्थातच इथे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. सौरभ आहेत गोलंदाजी मार्कवर, यांच्या 2 बॉल 2 षटकार आले होते. तदनंतर सौरभने कमबॅक केला आणि सौरभने सुद्धा दाखवून दिलंय की जर का तुम्ही माझ्या विरुद्ध आक्रमण जरी केलं तरी कमबॅक करण्याची स्थिती मीही जाणतो. मीही पाहिलं तर कर्जतून इथपर्यंत का आलोय माझ्या संघाचं अस्तित्व ठेवण्यासाठी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअरच्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर दूरवरून येतील. एकेरी धाव कंप्लीट. फैकी सुद्धा मजबूत पाहायला मिळाली. एक धाव आणि त्याचबरोबर 31 वर संघ पोहोचलाय. एखादा फटका आला मॅचचं चित्र थोडंसं दूरवर जाऊ शकतं, परंतु जर का एखाद सिंगल धाव डबल धाव तर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला असणारा संघ अर्थातच अनुक 11 बीड संघ तोही पाहिलं तर सुटकेचा निश्वास टाकेल. परंतु षटकार येणार का? विकी समोर तयारीत होते. विकी सुद्धा आता पाहिलं तर थोडंसं आगळा वेगळा फटका खेळण्याच्या तयारीत होते. क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपण गोष्टी पाहतो कधी पाहत नाही तेही फटके इथे पाहायला मिळतील, कारण मैदानामध्ये खेळाडू तैनात आहे. विकी तवले एक जबरदस्त खेळाडू तैनात होते. मागे मारण्याचा केला प्रयत्न, ठीकसा बाटवर बॉल आलेलाच नाहीये. त्याचबरोबर तर इथे धाव एक देऊन जाईल. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये इथे मिळेल ती एक धाव आणि त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर संघाची धावसंख्या 32. आता 11च्या सरीसरीत 33 धावा करायच्या. तत्पूर्वी आपण इथे टॉस साठी इन्व्हाइट करूया सुशांत 11 नवघर संघ आणि त्यांच्या विरुद्ध माहिर 11 सांगडे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की आपण त्वरित यायचं. हा शेवटचा पुकार आपल्यासाठी. माहिर 11 सांगडे त्याचबरोबर सुशांत 11 नवघर संघ. या मॅचचा टॉसचा कॉल केला जाईल. इम्रान भाई आपले या स्पर्धेचे मुख्य घटक आयोजक, आपल्याला त्यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नवघर संघ आपण यायचं टॉस साठी आणि त्यांच्या विरुद्ध असणारा संघ आपण पाहणार तो सांगडे संघ, ठाणे नावे संघ. नवघर संघाचं आपण कौतुक करूयात. नवघर संघाने 29 धावा अगदी करू दिल्या नव्हत्या, पण दुसऱ्या बाजूला आपण जर प्रामुख्याने विचार केला तर अर्थातच माहिर 11 सांगडे आणि ठाणे नावे हा संघ त्याने सुद्धा समोरच्या संघाला अगदी 20 पर्यंत थांबवलं होतं. मग दोन्ही टीम मध्ये बॉलिंगही तेवढी मजबूत आहे. मग बॅटिंगचा पहिले कस लागणार दोन्ही टीमचा. पाहिलं जाईल काय घडेल काय बिघडेल, यासाठी आपण तत्पूर्वी संधी देतो आपल्या डीजेला. संघ अर्थातच माहिर 11 सांगडा संघ आणि त्यांच्या विपक्ष असणारा संघ सुशांत 11 नवघर संघ. वैभव देशमुख आणि त्याचबरोबर सांगडा संघाचे कॅप्टन चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. बीड संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. पहिल्या मॅच मध्ये बीड संघाला आपण खेळताना जेव्हा पाहिलं होतं अर्थातच बीड संघ खेळत होता तो CI11 सहकार नगर संघाविरुद्ध आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये अगदी पाहिलं तर मॅच जवळपास संपुष्टात आणली होती त्यांनी. 3 ओव्हरची मॅच असेल.
सलामीची जोडी मैदानामध्ये. कोण कोण आहे मित्र? मित्र कोण कोण आहे बॅट्समन? आतिश रुठे आणि त्याचबरोबर रवींद्र फुलावरे मैदानामध्ये गेलेत. तो एक्स्ट्रा माइक दे ना. तो एक्स्ट्रा माइक दे. तिथे आहे एक्स्ट्रा माइक तिथे. माइक देतो तो. सन्माननीय अल्ताफजी जलगावकर यांनाही विनंती असेल आपणही व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अल्ताफजी जलगावकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आसिफभाई कर्जीकर यांनी आपल्याला ज्या प्रकारे सामन्यावरच्या ट्रॉफीज दिल्या त्यांचं आपण कौतुक करूयात. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला ज्या बक्षिसासाठी ज्यांनी नक्कीच मदत केली त्यांची नावं आपण उद्याच्या दिवसामध्ये अगदी पहिले तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवसापासून नक्कीच घेऊयात. खरं तर जी आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी ज्यांनी प्रदान केले त्यांचंही मोठं कौतुक करूया, त्यांचंही मोठा आभार व्यक्त करू. सोबत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपल्याला जी स्पोर्ट्स सायकल दिसते खरं तर फिटनेस ठेवण्यासाठी जी सायकल दिली त्यांचे आपण आभार व्यक्त करू. लगातार 2 विकेटसाठी सन्माननीय सागरजी दिसले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता आपल्या साथीला जर पाहिलं तर साथी समालोचक हिंदीचा एक पाहिलं तर एक जबरदस्त शेर शायरीचा आवाज अर्थ पाहायला मिळतो. अर्थातच मेहताब सर असतील. 3 ओव्हरमध्ये सर करायचे आता 33 धावा. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर साहिल असेल. अभी हम देख रहे हैं एक बेहतरीन मैच जो 18 बॉल पे 33 रन बनाना है और ये एक बेहतरीन शॉट और देखना है ये चौका जाता है या नहीं. और बेहतरीन ये एक बाउंड्री है, 4 रन है. ये एक बहुत ही अच्छी तरीके से ये शॉट लगा हुआ है और जो भी खेल रहे हैं बहुत अच्छी तरीके से खेले. पहले ही बॉल से आतिशबाजी बैटिंग कर रहे हैं. जरूर पहिल्या बॉलवर आतिशने ठोकलेला चौकार. या चौकाराने इरादे स्पष्ट केले. जरी धावा जर पाहायला गेले तरी ते आपल्याला करायचे 33 तरी सुद्धा पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं तर हा धावा कमी असू शकतात. आणि त्याचबरोबर पहिल्या बॉलवर इथे साहिलच्या विरुद्ध आक्रमण. त्यासोबत मला सागरजी दिसले साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज 2 बॉल 2 विकेटसाठी असणार आहे. सागर जी की तरफ से 2 बॉल पे 2 विकेट लेने पे 2000 रुपए का इनाम रखा हुआ है. बॉलर के हस्ते 1000 का इनाम रखा हुआ है. चला सांगडे संघ आपण मैदानाच्या बाहेरून यायचं आतमध्ये. सांगडे संघ आपण मैदानाच्या बाहेरून यायचं आतमध्ये. आपण सामना चालू आहे. चालू सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा डिस्टर्बन्स नकोय. चला आपण ग्राउंडच्या बाहेरून यायचं आतमध्ये. पहिल्या बॉलवर आक्रमण झालंय. साहिलच्या विरुद्ध आक्रमण करताना अर्थातच अतिशय खेळाडूला कर्जत विभागामधून अर्थात आलेला संघ आपण पाहतोय. अनुक 11 बीड संघ आणि जितू देशमुख सरांचा संघ पाहतो. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 40 सरकार नावंडे खालापूर तालुक्यामधला आज समीरजी हडप सरांचा संघ आपण पाहतोय. 33 धावा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिल्या बॉलवर चौकार. तदनंतरच्या बॉलवर अगदी पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने बॉलला उडवला. डीप मध्ये बॉल चाललाय. सीमारेखा बाहेर आलेला दुसरा चौकार. दो बॉल पे 2 चौके लग चुके हैं. अभी देखना है हमको क्या तीसरे बॉल पे भी चौका लगेगा या नहीं लगेगा. और आप में से कोई भी है यहाँ जो तीसरे बॉल पे भी चौका लगाने पे कोई इनाम देना चाहता है तो अपना नाम बताइए. सागरजी दिसले साहेबांकडून पाहिले तर विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बीड संघाचे जे पाकार आहेत अर्थात जितू देशमुख यांच्याकडून पाहिलं तर 3 बॉल 3 षटकार तब्बल एक बेहतरीन शॉट 3000 कॅश प्राइज असेल. ऑफ साइड में खेला गया और 1 रन लिया गया हुआ है यहाँ.
चला सर, आपण थोडा वेळ आपण आपल्या डीजेला थोडीशी शांतता देऊयात. अगदी ह्या मॅच नंतर आपण डीजे वाजवायचा. या मॅच मध्ये अगदी आपण थोडासा आराम करायचा. चांगल्या प्रकारचं डीजेचं काम आपण आतापर्यंत राहिलं, परंतु आता गरज होती 33 धावसंख्येची. पहिलं षटक चालू आहे. अर्थात पहिल्या षटकामध्ये मेहताब सर आता धावा झाल्यात त्या 9. अभी तक के 3 बॉलों में 9 रन हो चुके हैं और टोटल 33 रन चाहिए. चुकी केले, गोलंदाजांनी केलेली चुकी, परंतु बाटरने कल्पकतेने खेळलेला फटका. बॉल पाहिला तर नो बॉल होता वेस्ट साईडचा, परंतु त्यावर अगदी बॉलला पाठवलं सीमा पार. धावा मिळतील इथे पाहिलं तर 4+1 अशा 5 धावा. आणि आता येणारा बॉल असेल तो फ्री हिटचा बॉल. म्हणजे ज्या बॉलवर आता पाहिलं तर बॅटरला आता काम करायचे फिट, तो येणारा बॉल आहे फ्री हिट. आता बॉल कशा प्रकारे डिलिव्हर करेल गोलंदाज हे पाहिलं जाईल, परंतु अडचणीमध्ये असेल तर गोलंदाज त्याला माहिती आहे. आता येणारा बॉल फ्री हिट, सलामीची जोडी. त्यासोबत पाहिलं तर आतिशने आक्रमण केलं, स्ट्राईक काढून दिली रवींद्रला. रवींद्रनी पहिल्या बॉलवर मारलेला चौकार. आता येणारा बॉल फ्री हिट कशा प्रकारे खेळला जाईल हे पाहिलं जाईल. जागा बनवली, मागे मारण्याचा प्रयत्न केला, अर्थातच पाहिलं तर आलेला डॉट बॉल. आणि डॉट बॉल आल्यानंतर लगेच बॅटिंग टीमने इथे पंचांना अगदी पाहिलं तर चॅलेंज केलंय, रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्यू चेक किया जा रहा है कि वाइट है या नहीं. थर्ड अंपायर के थ्रू बताया गया है कि ये एक फेयर डिलीवरी है. अगदी बॉल चांगला आहे, ठीक चांगला आहे. साहिलच्या माध्यमातून पाहायला गेलं तर जिथे साहिलने नो बॉलवर चौकारचं आक्रमण घेतलं होतं, पण त्यानंतरच्या बॉलवर आलेला डॉट बॉल टीमची धावसंख्या स्थिरावले 14वर. चांगला फटका, पिक केला आणि पिकचा फटका. अगदी बॉलला सीमारेखा बाहेर पाठवले. अंधारा रात्रीमध्ये बॉल शोधण्यासाठी ते पाहिलं तर पाठवलंय. फिल्डर बनतील दर्शक, बॉल सीमा पार, मिळतील धावा 6. षटकार. एक बेहतरीन सिक्सर, चाबुक की तरह इन्होंने मारा हुआ है. जिस तरह से घोड़े को चाबुक मारते हैं उस तरह से उन्होंने बॉल को मारा हुआ है और बॉल को बाउंड्री के बाहर कर दिए है. और एक ये बेहतरीन सिक्सर लगा हुआ है. चांगला फटका केला अर्थातच रवींद्र बॅटरने. पुन्हा एकदा जागा बनवली. अगदी पाहिलं तर खेळाडूचं कौतुक करावं लागेल. एक पाय अगदी पाहिलं तर थोडासा झटका देतात, त्यानंतर त्याच्यावर फटकाही मारण्याचा प्रयत्न करतात. बॉल पाहिला तर गेलेला डॉट बॉल, शेवटचा बॉल आला डॉट. या ओव्हर मधील जर पाहिलं तर 2 बॉल डॉट आलेत, परंतु त्यानंतर पाहिलं तर 3 चौकार, त्याबरोबर 1 षटकार. अशा टीमची टोटल पहिल्या षटकामध्ये साहिलच्या विरुद्ध आक्रमण. धावा झाल्यात 20. आता करायच्या त्या 13 धावा. 12 बॉलचं इक्वेशन आहे, 12 मध्ये 13 धावा करायच्या. इथे कोण जिंकणार कोण पराभूत होणार शेवटचं षटक शेवटची धाव जरूर सांगेल. पण तत्पूर्वी आता आपण पाहिलं तर येणारा मॅचचा टॉस झाला, अर्थातच असणार आहे तो सुशांत 11 नवघर संघाने जिंकलाय आणि त्यांनी पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आणि त्याचबरोबर माहीर 11 सांगडे संघाला पहिले बॅटिंग करायची. ज्या सांगडे संघाच्या खेळाडूने जेव्हा त्याला सामन्यावर भेटला होता तेव्हा सांगितलं की मला याआधी संधी मिळाली नव्हती, परंतु संधी मिळाल्यानंतर मी माझ्या संघाला जिंकून दिला आणि मी सामनावीर झालो. परंतु संधी अशा लोकांना मिळते जेव्हा तुम्ही त्या संधीसाठी धडपड करता. मग आता तुम्ही केलेली धडपड आणि तुम्हाला मिळालेली संधी, त्यावर तुम्ही नक्की चान्स पे डान्स मारला आणि तुम्ही सामनावीर झालात. येणाऱ्या मॅचसाठी आपण टीम माहीर 11 सांगडे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना सुशांत 11 नवघर संघ दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तिथे पाहिलं तर धावा करायच्या 13 आणि बॉल शिल्लक असतील ते 12. 12 बॉल पे 13 रन चाहिए और मैच बहुत ही इंटरटेनमेंट होते जा रहा है. मैच में कौन जीतेगा कौन हारेगा इसका फैसला वक्त ही बताएगा. ऐसे हालात में तो ज़्यादातर बैटिंग साइड ही जीतने के चांसेस रहते हैं. सर आपका क्या बोलना है इसके ऊपर. जरूर बॅटिंग साईड जिंकू शकते, पण जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो गोलंदाज. अर्थात 40-40 सरकार नावंडे या नावाने नक्कीच खेळताना आपण संघ पाहतोय. नावंडे संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. ज्या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्यावर आक्रमण केलं होतं 2 बॅटरने, आतिश आणि रवींद्रचं. आता सुहास काय करेल. 13 धावा वाचवायच्यात, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील.
सुहासचा पहिला बॉल अगदी त्याला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे तैनात. बॉल उंच आणि पकडला गेला. कॅच कव्हरच्या दिशेने घेतलेली विकेट. पहिली विकेट डाऊन होते. पहिला हात लागतोय. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा हुआ है आतिश ने, और बैक साइड में जाते हुए आतिश ने बहुत अच्छी कैच पकड़े हुए, और ये कैच उनकी देखने जाएंगे तो बहुत ही ऊंची कैच थी ये, पर उन्होंने बहुत आसानी से उन्होंने कैच को पकड़ लिया हुआ है. जरूर पाहिलं तर सागरजी दिसले साहेबांकडून सुद्धा पाहिलं तर 500 रुपये त्या विकेटसाठी आले असणार आहेत. त्याने लावलं होतं विकेट हॅट्रिकसाठी पाहिलं तर तब्बल 2000चं कॅश प्राईज. त्याचबरोबर पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. अर्थात विकेट घेतली त्या म्हणजे सुवासने. आणि मॅचमध्ये आता कमबॅकच्या स्थितीमध्ये 11 मध्ये करायच्या त्या टीमला जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा अणुक 11 बीड संघ करायच्या धावा आता अर्थातच 13 धावा. 11 मध्ये 13चं इक्वेशन येऊन पोहोचलंय. डॉट बॉल टाकावे लागतील गोलंदाजी मार्कवर. सुहास आता आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. यॉर्क बॉल क्रिकेटचा बंबासर पाहायला मिळालं. ज्या प्रकारे इथं बॅटरला ते परिश्रम करावे लागले. एक धाव कंप्लीट आहे. इक्वेशन प्रत्येक बॉलनुसार चेंज होतंय. 10 मध्ये आता 12 करायचे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असाच कुठेतरी आपण सामना बघितला होता. अर्थातच जो सामना आपण पाहिला होता तो नवघरचा सामना, आणि नवघर विपक्ष चालू असलेली मॅच जिथे अलसपाल संघ सुरुवातीच्या काळामध्ये अलसपाल संघ वरचढ दिसत होता. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अगदी वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. क्षणामध्ये पहिले तर रंगामध्ये कधी भंग होतो ना ते सांगू शकत नाहीये. कारण की एखादी विकेट गेली तर धावांचं नक्की प्रेशर तयार होतात. त्या प्रेशरमध्ये मोठमोठे संघ आपण गारद होताना पाहिलंय. मग इथे काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, यासाठी सुहासची ओव्हर महत्वाची आहे. सुहासने आता जर पाहायला गेले तर 2 बॉल टाकलेत, 1 विकेट, 1च धाव खर्च केली आहे. 10 मध्ये 12 धावा करायचे. बॉलिंग करणारा संघ आता थोडा चांगला कॉन्फिडन्स मध्ये पोहोचलाय. 12 धावा इथे डिफेंड करायचे त्यांना. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच इथं पाहायला गेलं तर बॉल आलाय तो डॉट, आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आता इक्वेशन 9 मध्ये 12 करायचे. 9 मध्ये 12 लक्ष सोपट असणार आहे. स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरावं लागेल. बॅटिंग करतोय अर्थात रवींद्र. बॉलिंग साइड से भी बहुत ही अच्छी बॉलिंग हो रही है, और पहले बॉल पे विकेट लिया है, दूसरा बॉल पे डॉट डाला है, और ये तीसरा बॉल भी चल रहा है. पहिल्या 3 बॉलवर अगदी खर्च केली ती फक्त आणि फक्त 1च धाव, 1 विकेटही मिळवले. ती विकेटची गरज होती. अर्थातच सलामीला गेलेले आतिश आणि त्याचबरोबर रवींद्रची जोडी फोडायचं काम करायचं होतं. पहिल्या षटकामध्ये 20 जमवल्या होत्या. तदनंतर आता गोलंदाजाने केलेलं कमबॅक, आलेला डॉट बॉल. 9 मध्ये 12 धावा कराव्या लागतील. लायन्स ग्रुप महाराष्ट्राचे सर्वेसर्वा बाळूशेठ फडके साहेब सुद्धा पाहिले तर या स्पर्धेला नक्कीच भेट देतील. इथे फटका उंच चाललाय. फिल्डर करतील जज डाऊन. समोर बॉल पडलाय. चांगल्या प्रकारचं फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. अर्थातच या फिल्डरचं कौतुक करूयात. एक चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा आल्यात. आता करायच्यात 8 मध्ये 10 धावा. प्रत्येक बॉलच्या मागे पर्यंत इक्वेशन होतंय चेंज. ज्या प्रकारे आपण स्पर्धा पाहतोय, स्पर्धेचं अगदी रूप पाहिलं आपण. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र पाहिलेली. पहिल्या रात्रीमध्ये जेव्हा दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी वरुण राजाची दृष्टी पाहायला मिळाली या संपूर्ण खालापूर कर्जतमध्ये. परंतु या मैदानाची एक पाहिलं तर चांगली स्थिती म्हणावं लागेल की या मैदानामध्ये जास्त पाऊस पडला नाही. अगदी पडलेला पाऊस सुद्धा पाहिलं तर अगदी उताराने निघून गेला. वाईट बॉल आलाय. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. अर्थातच आता 24 धावा झाल्यात. 8 मध्ये आता 9 करायच्यात. 8 मध्ये 9 कंपल्सरी चेसिंग. मॅच थोडी चुरशीची होते असं वाटलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 झाल्यात. या ओव्हरमध्ये सामना संपतोय की काय, परंतु इथे चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग करतो आता तो नावंडे संघ. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉलर. बॉल गेलाय. आलेला डॉट बॉल. 7 मध्ये इक्वेशन 9 धावांची गरज. ज्या प्रकारे मॅच रंगते, प्रेक्षकांना काय हवंय, प्रेक्षकांना एवढंच पाहिजे की लग्नामध्ये अगदी पाहिजे तर नवरीकडून असू दे की नवऱ्याकडे असू दे, जेवण चविष्ट पाहिजे. आणि आता ही गोष्ट तीच आहे. आता प्रेक्षकांसाठी मेजवानी नक्की सादर केली जिथे मॅच रंगतीये, मॅच मध्ये गरज आहे. 7 मध्ये 9 धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग. आयोजकांचं स्वप्न आजपर्यंत पहिल्या रात्रीमध्ये सत्यात उतरलंय. मागे मारण्याचा केला प्रयत्न, अगदी फिरले, परंतु बॉल पाहिला तर इथे विकेटच्या मागे पकडला गेला. गोलंदाजाने खर्च केला. या ओव्हरमध्ये अवघ्या पाहायला गेलं तर 4च धावा. आता करायच्या 6 मध्ये जिंकण्यासाठी 9 धावा
कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, ज्या आपण स्पर्धेमध्ये खेळतोय, ज्या आपण दोस्ती चषकामध्ये हालच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर इरादे काय असणार आहेत? इरादे फक्त एकच की आम्हाला आता या स्पर्धेमध्ये जिंकायचंय. मग एका बाजूला पाहायला गेलं तर अनुक 11 बीड संघ, जितू देशमुख सरांचा संघ आपण पाहतोय, ज्याला त्या धावा 9 करायच्यात आणि 9चं इक्वेशन पाहायला गेलं तर बॉलरसाठी महत्वाचं असतं. मग आपण बऱ्याच मॅचेस पाहिल्यात, मग त्यामध्ये पाहिलं तर आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची असलेली जी टुर्नामेंट अर्थातच अंगद पाटीलने मोठ्या संघाविरुद्ध पाहिलं तर त्या 6 बॉलमध्ये 9 धावा वाचवल्या होत्या. एक मॅजिकल फिगर बॉलरसाठी म्हणावे लागेल, पण त्याच 9 धावा आता करायचे आहेत आणि त्या 9 धावांचा कोड आता सोडवायला लागेल. ते अर्थातच रवींद्र आणि नवीन आलेले बॅटर रुपेशला. 6 बॉल पे 9 रन चाहिए और ये मैच बहुत ही यानी कि रोमांटिक होते जा रहा है। इस तरह से रोमांस यहाँ बढ़ रहा है मैच का, देखने वालों को भी बहुत मज़ा आ रहा है कि कौन जीतेगा कौन हारेगा। इसका फैसला बैटिंग साइड भी अच्छी हो रही है और बॉलिंग साइड भी अच्छी हो रही है। अभी और कुछ वक्त लगेगा ये मैच को पूरी तरह से समझने के वास्ते कि कौन इसके अंदर जीत रहा है और कौन हार रहा है। और बहुत ही बेहतरीन बॉलिंग भी हो रही है और बैटिंग के साइड से भी बहुत ही बेहतरीन बैटिंग हो रही है। जरूर सर, इथं बॅटिंग ही तेवढी चांगली करावी लागेल, बॉलिंग ही चांगली करताना पाहतोय. खरं तर पाहायला गेलं तर नदीलाही माहिती आहे की समुद्र माझ्यापेक्षा बराच मोठा आहे, म्हणून नदी कधी वाहण्याचं सोडत नाहीये. त्यासोबत पाहिलं तर इथे आता तीच गोष्ट आहे. आता 6 मध्ये 9 धावा करायच्यात. बॅटिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे धावा कठीण आहेत, म्हणून तो इथे संघर्ष करणं सोडणार नाहीयेत. इथे तेही संघर्ष करतील आणि ऑपोजिट टीमही संघर्ष करेल, कारण की मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ पाहिलं तर इथे मैदानामध्ये जिथे पहिल्या मॅच पासून उतरलेत ना, अगदी जिद्दीने खेळतायत. बाउन्स केलेला बॉल होता, विकेटच्या मागे बॉलला अडवण्याचा झालाय प्रयत्न. अगदी पाहायला गेले तर रिव्ह्यू संपला, अर्थात बॅटिंग टीमचा संपलेला रिव्ह्यू. पण तुमचा रिव्ह्यू आहे का? अर्थात बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपला, परंतु रिव्ह्यू पंचांनी घेतलाय. चेक केलं जाईल अर्थातच बॉल कशा प्रकारे आहे, फेअर आहे की वाईट बॉल आहे. पंचांनी फेअर डिलिव्हरी दिलाय. जर का डॉट बॉल आला तर अर्थातच इक्वेशन मध्ये होईल बदल, परंतु एखादा जर का बॉल वाईट सुद्धा आला तर इथे सुद्धा मॅच फिरू शकते. मग काय निर्णय तोही पाहिला जाईल. मॅच रंगताना आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी आहे. आता करायच्या त्या 5 मध्ये 9 धावा. बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू आपण रुपेश यांना पाहतो आणि रुपेशच्या साथीला खेळाडू आपण जर पाहतोय अर्थातच ज्याने सलामीला जाताना एक षटकार सुद्धा टोकला, ज्याने पाहिलं तर एक चौकारी मारलाय. परंतु मॅचची सिच्युएशन जर पाहायला गेली तर 5 मध्ये 9 धावांची गरज. प्रेशर सिच्युएशन, प्रेशर, दबाव दबाव दबाव. नशीब पाहायला लागेल आणि नशिबाची साथ इथे कोणाला मिळणार हे पाहिलं जाईल. अगदी बेल्स लाईट केल्यात, परंतु शेवटी जर काल मिळालं तर बेल्स पडलेल्या नाहीयेत. मग याचनुसार पाहिलं तर इथे धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 22च्या रूपामध्ये इथे धावा नक्कीच मिळतील. धावा 2. कित्येक मॅच आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलंय की अशाच प्रकारे स्टंपला हिट झाल्यानंतर बेल्स पडत नाहीयेत. पण त्याच प्रकारे इथं सुद्धा पाहायला मिळतंय. मग नशिबाची साथ तर नाहीये ना टीम पाहिलं तर बॅटिंग करणारा अनुक 11 बीड संघासाठी, जिथे टीमला जिंकण्यासाठी करायच्या होत्या 9 धावा 5 बॉलमध्ये. आता या 2 धावांचं इक्वेशन नक्कीच आपल्या सोबत जोडलं गेलंय. 4 मध्ये 7 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. 4 बॉल पे 7 रन चाहिए और जिस तरह से 2 रन भाग के लिए उन्होंने और बहुत ही बेहतरीन तरीके से ये शॉट को उन्होंने खेला हुआ था। और उससे पहले भी वाइट का अपील हुआ था पर वो वाइट नहीं था, फेयर डिलीवरी हो गई थी वो। अभी देखने हैं नेक्स्ट बॉल पे क्या होता है। और ये एक बेहतरीन शॉट बाउंड्री की तरफ में जाता हुआ, बाउंड्री है
जाईल बॉल सीमारेखा बाहेर आणि मिळालेला चौकार नशिबाची मागील बॉलवर पाहिलं तर इथे विकेट वाचली होती. तदनंतरच्या बॉलवर नशिबाच्या नंतर आपण मेहनत करावी लागेल आणि मेहनतीच्या जोरावर ताकदीच्या जोरावर ठोकलेला चौकार. मागचं इक्वेशन 3 मध्ये 3 धावसंख्येची गरज. 3 बॉल 3 धावा करायच्यात. कंपल्सरी चेसिंग हिट करायचंय तर नक्की चौकार षटकार मारावा लागेल किंवा सिंगलली मॅच जवळ जाऊ शकते. परंतु बॉलरला आता डॉट बॉल टाकावा लागेल. आता विश्वास नक्की दिला अर्थात गोलंदाजावर विखीवर. विखी एक अनुभवी खेळाडू आहे आपल्या संघासाठी. जेव्हा जेव्हा आले चांगलं काम करून गेले. परंतु समोर जर पाहायला गेलं तर तेवढा ताकदवर संघ आपण एका बाजूला पाहतोय अनुक 11 बीड संघ आणि त्याच विपक्ष खेळताना विखीचा संघ आपण पाहतो 40-40 सरकार नाबंडे संघ. समीरजी हडप सरांनी या संघावर विश्वास टाकला मग ते विश्वासाला सार्थ व्हावं लागेल. 3 मध्ये 3 धाब्यांची गरज. अभी आने वाले 3 बॉलों पे 3 रन की जरूरत है. देखते हैं ये इस बॉल पे क्या होता है. चांगला और ये फटका आहे. बेहतरीन कव्हरच्या shot दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. वाकट एरिया आणि विजयी और चौकार चौका, ये ठोकलाय जीत के साथ में बाटरने. चौका. अर्थातच रुपेशने ठोकलेला चौकार आणि जिंकलाय संघ. अर्थातच अनुक 11 बीड संघ या सामन्याला जिंकतोय. जितू देशमुख यांच्याकडून पाहिलं तर खेळाडू ज्याने चौकार मारला आणि त्याचबरोबर सामन्याला जिंकून दिला. रुपेश 2 बॉल 2 चौकार मारणारा त्याला जितू देशमुख यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जितू देशमुख सर अगदी खुश झालेत आणि जितू देशमुख सरांनी नक्कीच लगेच या खेळाडूला पाहिलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा जाहीर केलाय. परंतु या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार अगदी आपले स्कोरर